नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। काल एक परिपत्रक जे काही व्हायरल होत होतं, त्याच्यानंतर पुण्याचे ग्राउंडचे नियोजन करा हे एक पत्रक व्हायरल होत होतं। बरेच विद्यार्थ्यांची धांदल उडालेली दिसते, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले तिथून पुढे अभ्यास कसा करावा। काही विद्यार्थ्यांनी 2-3 महिन्यापूर्वी ग्राउंड किंवा अकॅडमी जॉईन केलेली आहे। काही विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलाय पण कन्फ्युजन झालंय, सिलेबस नेमका संपलाय का पूर्ण झालाय का अभ्यास करावा लागणार आहे की थांबावा लागणार आहे, या सर्व गोष्टीचा तुमच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही तो संभ्रम तुमचा दूर होणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल HP अकॅडमी ह्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुनश्च एकदा आपण जे की मध्ये थोडासा ब्रेक झाला होता, आता परत आपण अकॅडमी ऑफलाईन अकॅडमी बंद केलेली आहे। आपण फक्त आणि फक्त ऑनलाईनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय। त्याच्यामध्ये काय व्हायचं, विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी मिळायच्या नाही, सर्व विषयाचे लेक्चर रोज व्हायचे नाही, म्हणून आपण काय केलंय आता ऑनलाईन रित्याच अभ्यास करायचा आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आणायचं ठरवलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरती हा विषय असा आहे, तुम्हाला रोज तो विषय शिकलाच पाहिजे, शिकवलाच पाहिजे, तरच आपल्याला आगामी काळामध्ये जे की आता 4-5 महिने राहिलेत किंवा 4-5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपण अभ्यास केलेला असेल, रोज त्या विषयापर्यंत पोहोचलं पाहिजे अभ्यास लेखीच्या बाबतीत। जसं ग्राउंडच्या बाबतीत सुद्धा आपल्याला ग्राउंड असं तुटक होतं का, 1600 मीटर आज घेतले, 10-12 दिवसांनी 800 मीटर घेतले किंवा 1600 मीटर आज घेतले, त्यानंतर गोळा परवा 2-4 दिवसांनी घेतलाय, महिलांसाठी गोळा 5-6 दिवसांनी घेतलाय, असं होतंय का? 100 मीटर आज घेतले किंवा 1600 मीटर नंतर काही दिवसांनी घेतले, असं होते का? एकाच दिवशी तुमचं हे सर्व असतं, लक्षात घ्या। या तिन्ही इव्हेंटची तयारी कशी असते, एकाच दिवशी। तर लेखी परीक्षेला सुद्धा तीच कंडिशन असते। लेखी परीक्षेला सुद्धा तुम्हाला एका 1.5 तासाच्या वेळामध्ये म्हणजेच 90 मिनिटाच्या वेळामध्ये 100 प्रश्न, 4ही विषयाचे कसेही प्रश्न विचारले जातात आणि आपली धांदल उडते। म्हणजे आपण रोज सर्व विषयाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे। त्या सर्व विषयाचा क्लास ज्या अकॅडमीत होतो ती अकॅडमी आपण जॉईन केली आहे का? मला सांगा, महाराष्ट्रातली कोणतीही अकॅडमी सांगा, सर्व विषयाचे रोज क्लास घेतात का? नक्कीच मला कमेंट करायचे आहे, सर्व विषय घेतात का? रोज म्हणतोय मी, डेलीच्या रोटेशन मध्ये सर्व, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, GS असेल, जीके, एकाला जीकेचा लेक्चर तरी, म्हणजे इव्हन 2 तरी लेक्चर, 3 तरी लेक्चर, 4 तरी लेक्चर घेतात का? हे खूप मॅटर करतं, विद्यार्थ्यांचं तिथे खच्चीकरण होत असतं मित्रांनो, लक्षात घ्या। त्यामुळे या गोष्टीचा विचार करता आपण यापुढे, आपण आता हे शिकलोय, वर्ष घातले, काही विद्यार्थ्यांनी 2-2 वर्ष घातले, आता यापुढे आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन करत असताना सर्व विषयाला रोज रिव्हिजन द्यायचे मित्रांनो, सर्व विषयाला रोज रिव्हिजन, सर्व इव्हेंटला 8 दिवसामध्ये कम्प्लिटली रोज करायचं। 8 दिवसामध्ये कम्प्लिटली 3-4 दिवस आपल्याला 1600 मीटर मारायचे, गोळा फेकायचे, 100 मीटर पण मारायचे, 800 मीटर मारायचे, गोळा फेकायचे, 100 मीटर पण मारायचे। हे जर केलात मित्रांनो तर तुम्हाला आगामी काळामध्ये 4 महिन्यात जे की परीक्षेचं मी काय म्हणतोय, ग्राउंड चालू होणार आहे, त्या ग्राउंड मध्ये तुम्हाला मार्क कमी पडणार नाहीत। अशा पद्धतीने तुमची लेवल पहा, तुमची कॅपॅसिटी काय आहे पहा, इतरांची तुलना करू नका। आणि काय होतं बघा, एखाद्या अकॅडमीमध्ये 70-80 पोरं असतात, त्यातला एक किंग असतो, किंग म्हणता येणारच नाही त्याला, तो डल किंग असतो आणि त्याला चांगले मार्क पडत असतात 45, आणि सर्व कार्टा असू द्या, कार्टी असू द्या, कुणी असू द्या, ह्याच्यावर फोकस करतात, या 45 मार्क वाल्यावर। अरे नाही रे, हा तुमच्या अकॅडमीमध्ये चांगले मार्क घेणारा विद्यार्थी आहे, आपलं कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील आपल्या कास्टच्या मेरिट सोबत, म्हणजेच कास्टचं जे मेरिट लागतं त्या मार्कासोबत आपलं खरं कॉम्पिटिशन आहे, आपली स्पर्धा आहे, हे ज्या विद्यार्थ्यांना समजेल तोच विद्यार्थी पोलीस भरती क्षेत्रामध्ये नाव कमवू शकतो मित्रांनो, लक्षात ठेवा। तुम्ही असं तुटपुंजा विचार करू नका, टपक्यात खेळायचं नाही मित्रांनो, समुद्रात उडी मारायचंय आपल्याला, कारण समुद्र किती मोठा आहे, 20 लाख लोकांचा समुद्र आहे, लक्षात ठेवा। आणि या 20 लाखामध्ये 15,000 पदसंख्या येणार आहे,
मला सांगा, मग जवळपास एका जागेसाठी 100 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे. हे कुठलं कार्ट अकॅडमी मध्ये शान मारतो? त्याच्या नादी लागू नका. तुले बड्या बड्या बाता आणि काय खायला लाता हे सांगायची गरज नाही. तुमच्या अकॅडमी मध्ये रिझल्ट चांगला येणाऱ्या विद्यार्थी तर नक्कीच ते पास होतील, कदाचित सांगता येत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण खऱ्या अर्थाने, यांनी सुद्धा लक्षात ठेवायचंय, खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्राचं कॉम्पिटिशन मध्ये आहोत का? आपण फक्त अकॅडमीच्या कॉम्पिटिशन मध्ये आहोत. लक्षात घ्या, कुठली असू द्या, XYZ. मला एक पर्सनल अकॅडमी कुणाशी मानायची नाही, कुठलीही असू द्या. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवर इथून पुढे तुम्हाला फोकस काय करायचंय, तर सर्व विषय आणि सर्व इव्हेंट जे की ग्राउंडचे इव्हेंट हे डेली करण्याचा प्रयत्न करायचा. डेली होत नसतील तर दुसरी गोष्ट, याला एक पर्याय आहे, 8 दिवसात तुमचा शेड्यूल ठेवा. त्यानुसार तुम्हाला त्या स्वप्नाच्या मागे धावायचंय आपल्या कॅपॅसिटीनुसार. आता समजा कुणाचा लो अभ्यास आहे, 4 दिवस तुम्ही इव्हेंट पण, लेखी परीक्षेची तयारी पण असलीच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे फक्त 4 महिने राहिले. या 4 महिन्यामध्ये तळमळीने करणाऱ्याच विद्यार्थ्याचा रिझल्ट येत असतो. आता थोडक्यात जाता जाता सांगतो मी दिवसभराचं नियोजन कसं असावं. मित्रांनो, सकाळी तुम्ही 5 ला उठलात, नोकरीवाल्यांचं सुद्धा सांगतो, 5 वाजता उठलात, इव्हन 8 वाजेपर्यंत, 5 वाजता जर ग्राउंडवर गेलेला विद्यार्थी 8 वाजेपर्यंत घरी आला पाहिजे. इव्हन 9 वाजेपर्यंत घरी आला पाहिजे. 9 वाजता 7 ला गेलेला विद्यार्थी 9 ला घरी आला पाहिजे, म्हणजे आला. 9 वाजता आला, 9-10 वाजता तुम्ही तुमच्या अभ्यासाला बसलं पाहिजे. 2 वाजेपर्यंत अभ्यास केला पाहिजे. 2 वाजेपर्यंत 10, 11, 12, 1 आणि 2, 4 तासाचा हा शेड्यूल तुमचा फिक्स असला पाहिजे. हा 4 तास अभ्यास झालाच पाहिजे. 2 ते 3 या कालावधीमध्ये तुमची झोप खूप महत्वाची आहे मित्रांनो. सगळा दिमाग आपला गुडघ्यात आलेला असतो. म्हणजे आपण एवढी मेहनत घेतो या काळामध्ये, 4 पावलं अजून टाकू, 4 पावलं अजून टाकू, म्हणण्यामध्ये 2-3 किलोमीटर आपण असं पार करत असतो. त्यामुळे या 2 ते 3 कालावधीमध्ये तुमची प्रॉपर झोप, म्हणजे झोप झालीच पाहिजे. त्यानंतर तुम्ही 4 ते 6 किंवा 7 वाजेपर्यंत तुमचे जे काही क्लास आहेत, अकॅडमी आहे, मित्र कंपनी आहे, अभ्यासात एकत्रितपणे आपण काय करत असतो याचं डिस्कशन आहे, या 3 तासामध्ये तुमचं झालं पाहिजे. तुम्ही 8 ते परत 10 वाजेपर्यंत तुमचा अभ्यास प्रॉपर झाला पाहिजे, म्हणजे पाहिजेच. म्हणजे 4 आणि 2 6 तास तुमचा प्रॉपर अभ्यास. ज्यांनी अकॅडमी लावली नाही, हे 3 तास सुद्धा याच्यामध्ये ऍड करायचे अभ्यासामध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जे की अकॅडमी न लावलेले विद्यार्थी 6 तास अभ्यास झाला पाहिजे आणि न लावलेले 7-9 तास अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे पाहिजे. तरच आपण आपल्या अंगावर वर्दी चढवू शकणार आहोत. हे काळ्या दगडावरली पांढरी रेघ म्हणता येईल मित्रांनो. तुम्हाला सुद्धा जाणवतं की आपण दिवसभर आज काहीच केलं नाही, आपल्याला मार्क येतील का, आपण परीक्षा दिलो, कमी मार्क आले, आपण खचून जातो. या सर्व गोष्टी रिअल आहेत मित्रांनो. रिअल फॅक्टच्या मागे लागा. जे लोक तुम्हाला खरंच तळमळीने सांगतायत, उगं लटकं सांगतायत, त्यांना अजिबात भाव देण्याचा प्रयत्न करू नका. पण तळमळीने सांगणाऱ्या लोकांचं कृपया करून ऐका. तुम्ही त्या माणसाचे स्वप्न नाही साकार करत, तुम्ही तुमचे स्वप्न साकार करणार आहात, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न साकार करणार आहात. तुमची भविष्य निर्वाह निधी म्हणता येईल, आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पोहण्याचा समुद्र हा महाराष्ट्रातील प्रत्येक कॉम्पिटिटर सोबत असणार आहे, एवढं डोक्यात ठेवा. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो. धन्यवाद.